पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर मुंबई गोवा हायवे हा मृत्यूचा सापळा झालेला आहे। सध्या या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतंय। गेल्या 17 वर्षांपासून सुरू असलेला हा रस्ता पूर्ण तरी कधी होणार असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतायत। पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबई गोवा हायवेवर सध्या असं चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यातला हा महत्त्वाकांक्षी महामार्ग अजूनही अर्धवट स्थितीतच आहे। चिखल आणि अर्धवट कामांमुळे जीव मुठीत धरून वाहन चालक आणि प्रवाशांना इथून प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात मुंबई गोवा हायवेवर अपघातांच्या प्रमाणात सुद्धा वाढ झाल्याचं दिसतंय। मुंबई गोवा महामार्ग गेले 17 वर्ष या हायवेला लागलेलं ग्रहण आपण सातत्याने दृश्याच्या माध्यमातून पाहत आहोत। आपण रायगडमधील नागोठणे या ठिकाणी आलेलो आहोत। याच ठिकाणी चिखलमय वातावरण, चिखलमय रस्ता, मुंबई गोवा महामार्ग हा चिखलमय झाल्याचे या ठिकाणी पाहावयास आपल्याला मिळत आहे। एकंदरीत जर का पाहिला तर मुंबई गोवा महामार्ग हा गेले 17 वर्ष रखडलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी सातत्याने दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्ग आम्ही पाहतोय 17 वर्ष हे काम असं एकदम कासव गतीने चाललेलं आहे। एकदम कासव गतीनं या कामाला केव्हा गती मिळेल हे माहिती नाही, परंतु इथल्या खासदार, स्थानिक खासदार आणि आमदारांनी इथे लक्ष घालायला पाहिजे। या रायगडमध्ये या सगळे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि या रायगड जिल्ह्यात हे रोड असेच राहिलेले आहेत, काही काम झाले नाही आणि या स्लिप गाड्या मारतात आमच्या आपल्या रोड पलस ते नागोठणापासून चांगले रोड कधीच झाले नाही। मुंबई गोवा हायवेवर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं अशा ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी आपण बघू शकताय दरड कोसळली होती। 2 दिवसापूर्वी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसातून याच ठिकाणी जे लूज बोल्डर्स आहेत ते लूज बोल्डर्स खाली आले होते, त्यामुळे जवळपास 1.5 ते 2 तास वाहतूक बंद ठेवली होती। या ठिकाणी आता वाहतूक एकेरी चालू ठेवलेली आहे। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की जी घटना घडली होती त्या घटनेसंदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून ही जागा आता वाहतुकीसाठी बंद केली आहे। डिसेंबर 2023 पर्यंत हा हायवे पूर्ण होईल हे सरकारनं दिलेलं आश्वासन कागदावरच राहिलंय। यावर्षी सुद्धा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार हे आतापासूनच दिसतंय। 471 किलोमीटर मार्गावरील महाडपासून सिंधुदुर्ग पर्यंतच्या रस्त्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ 50 किलोमीटरचा मार्गच आतापर्यंत पूर्ण झालेला आहे। महाडपासून ते खारेपाटण पर्यंत या रस्त्याची दुर्दशा पाहायला मिळते। हे जे काही काम झालेलं आहे म्हणून सांगतात, या झालेल्या कामावरनं सुद्धा पावसाळ्यात काय किंवा कोरड्या हवामानात काय 100च्या वेगाने आपण गाडी चालवू शकत नाही। ही प्रत्येक वाहन चालकाची अडचण आहे, कारण जे काम झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे, मग ते काँक्रिटीकरणाचं असो दे किंवा डांबरीकरणाचं असो। त्यामुळे ही निव्वळ धूळफेक चाललेली आहे, या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। रत्नागिरी रायगडमधील जो रस्ता अपुरा राहिला त्याच्याबाबतचा रोष या ठिकाणच्या या निवडणुकीत दिसून आलेला आहे आणि त्याहीपेक्षा आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा हा गणेशोत्सव गेली 7 वर्ष या गणेश भक्त या कोकणातील गणेश भक्त या रस्त्यामुळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं यावेळी गणेशोत्सवाच्या पूर्वी हा रस्ता न केल्यास मात्र या ठिकाणी मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार हे नक्की आहे। मुंबईहून कोकणात ये जा करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे। 17 वर्षांपासून सुरू झालेलं हे काम पूर्ण होणार तरी कधी हा संतप्त सवाल आता मुंबईकर आणि कोकणवासीय विचारतात। मुंबई गोवा हायवेची ही दुर्दशा असल्यानं पुणे कोल्हापूर मार्गे टोलचा भुर्दंड सहन करून वर्षानुवर्ष प्रवास करावा लागतोय। लोकसभा निवडणुकीत मुंबईतील प्रचार सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मुंबई गोवा हायवेचा मुद्दा उपस्थित केला होता। मात्र आता निकालानंतरही या पातळीवर काहीही हालचाली होताना दिसत नाहीयेत। समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करणाऱ्या आणि शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करणाऱ्या राज्यकर्त्यांना मुंबई गोवा हायवेचा विसर पडलाय का
असा सवाल कोकणकर विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.